संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक खूपच दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. बघा, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असाल, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि सहाय्यक विभागाकडून एक नवा आणि महत्त्वाचा शासन निर्णय इथे जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय थेट अनुदान इथं वादेशी संबंधित असणार आहे. बऱ्याच दिवसांपासून अनुदान वाढ होणार का? कधी होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. अखेर शासनावर यावर आता मोठा ठोस कारवाई झालेली आहे आणि बघा, या योजनेसाठी अनुदान वाढ करायचा प्रस्ताव इथं शासनाच्या इथं विचाराधीन इथं आलेला आहे. बघा, निधी इथं अस्वशीत होता आणि तो मंजूर करण्यात आला आहे. तब्बल 26 ते 27 कोटी रुपयांचा याचा आता थेट फायदा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी होणार आहे. आता बघा, ही फक्त कागदपत्रांची इथं घोषणा नाही, तर बघा आता हे प्रत्यक्षात इथं अंमलबजावणीची माहिती असणार आहे. बघा, लाभार्थ्यांच्या खात्यात जास्त रक्कम येण्याच्या इथं दुप्पटीने हा निर्णय खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आता पुढच्या काळात अनुदान वाढीवबद्दल इथं नेमकं काय बदल होणार आहे, कोणाला किती फायदा होणार, हे सगळं समजून घेणं खूपच गरजेचं आहे. म्हणूनच ही माहिती तुम्हाला लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की पाहणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण की ही बातमी अनेक कुटुंबासाठी आर्थिक आधार देणारी असू शकते. तर मित्रांनो, ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओला पाहत चला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सहाय्य विभागाशी संबंधित आहे. कारण की बघा, त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी असणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. बघा मित्रांनो, आता तुम्ही जर का संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेत असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी घेत असेल, तर त्यांच्यासाठी देखील आणि तुमच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आजची माहिती ठरणार आहे. तर बघा, यामधनं आता तुम्हाला कसा फायदा होणार हे देखील आता सरकारने सांगितलेलं आहे. सरकारने एक जी-आर काढलेला आहे. त्या जी-आरच्या माध्यमातून सर्व दिव्यांग व्यक्तींना आणि बघा, संजय गांधी निराधार योजनेचे जे काही आता लाभार्थी महिला असणार आहे, विधवा पेन्शन घेणाऱ्या महिला असणार आहे, त्यांच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. बघा, आता तुमचा हप्ता दुप्पट केला. कारण की बघा, भरपूरशा हे कागदावरती आता इथं जी-आर निघालेला होता, परंतु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट स्वरूपामध्ये पैसे क्रेडिट होत नव्हते. या कारणास्तव आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात इथं अंमलबजावणी करून हे पैसे क्रेडिट होण्यासाठी सरकारने आता बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे. बघा, तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जर का डिसेंबर महिन्याचे जमा झाले नसतील, तर तुमच्यासाठी हा दिलासा देणारा आणि महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ ठरणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, तुम्ही जर का व्हिडिओ पाहिला नाही, तर तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही. आता सरकारने काय सांगितलं आहे, ते देखील तुम्हाला अत्यंत आवश्यक पाहणे गरजेचं ठरणार आहे. कारण की बघा, जे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, जे कुठल्या आता तुम्ही पेन्शनचं घेत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण तर ही माहिती आजची ठरणारच आहे. कारण की बघा, तुम्हाला इथं सरकारने कोणती कामे करायची सांगितली ते देखील तुम्हाला पाहावं लागणार आहे. अन्यथा जर व्हिडिओला मिस केलं, तर ते डॉक्युमेंट जर का तुम्ही जोडले नाही, तर कदाचित तुम्हाला देखील हप्ता मिळणार नाही. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर बघा, या योजनेमधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच बघा, अनुदानाची रक्कम ही शासनाकडून या अंतर्गत 1.5 लाखांची आणि 2.5 लाखांची अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजेच बघा, विवाहासाठी आर्थिक मदत म्हणून ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या इथं खात्यामध्ये क्रेडिट होणार आणि 50% याचं जसं की तुमच्या फिक्स म्हणून राहणार आहे. मात्र एवढ्यावरच गोष्ट संपत नाही. कारण की बघा, अलीकडे या संदर्भातील एक नवीन आणि महत्त्वाचा शासन निर्णय जी-आर इथं इथं जारी करण्यात आला होता. या शासन निर्णयामध्ये फक्त अनुदानाबद्दल नाही, या योजनेची भूमिका, उद्देश आणि अटी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हा निर्णय भारतीय संविधानात दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि जसं की प्रतिष्ठा यावर मूलभूत इथं मूल्यांकन इथं अधोरेखित करणारा असणार आहे. कारण की बघा, नागरिकाला सन्मानाने आणि समानतेने जगता यावं यावर आता सरकारने इथं मुख्य इथं आदेश दिलेला आहे. बघा, लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि बघा, इथं वेगवेगळ्या योजना सरकार काढत असते. संजय गांधी, श्रावणबाळ, दिव्यांग, विधवा पेन्शन या सर्व व्यक्तींसाठी सरकार इथं वेगवेगळ्या अनुदानाची योजना काढत असते. आता बघा, संजय गांधी निराधार योजनेचे जे काय आता अंतर्गत घेणारे दिव्यांग बांधव, जे काय आता विधवा महिला असणार आहे, जे काही बंधू असणार आहे, त्यांच्यासाठी देखील सरकारने आता महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. बघा, आता हे सरकारने वेगळाच जी-आर काढलेला आहे. हे दिव्यांग आता जसं की अधिकृतरित्या प्रमाणित इथं असायला पाहिजे. त्यासाठी बघा, दिव्यांग बांधवांकडे EYD प्रमाणपत्र असणे सुद्धा गरजेचे असणार आहे, बंधनकारक असणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, जे संजय गांधी जे काही श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असणार आहे, त्यांनी बघा त्यावर वेळेवर ई-KYC केली असेल, तरीच त्यांचा हप्ता इथं त्यांच्या खात्यामध्ये येणार.
त्या व्यतिरिक्त त्यांच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का हे देखील महत्त्वपूर्ण विषय ठरणार आहे. कारण की बघा, भरपूरशा लाभार्थ्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याला लिंक नसतो, तर त्यामुळे देखील त्यांना हप्ता क्रेडिट होत नाही. सरकारने सांगितलेलं आहे की भरपूरसे लाभार्थी हे दुर्लक्ष करत असते. त्यांच्या बँकेच्या खात्याला त्यांचं आधार कार्डच लिंक नसते. तर तुम्हाला लवकरात लवकर लिंक करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम, कुठलीही दिक्कत इथे येणार नाही. सर्वात जास्त लिंक नसलेले जे काही योजनेच्या अंतर्गत महिला किंवा लाभार्थी व्यक्ती इथं दिसून आलेले आहे, ते म्हणजे संजय गांधी श्रावणबाळ दिव्यांग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजनेच्या अंतर्गत सर्वात जास्त त्यांच्या खात्याला त्यांचं बँक अकाउंट लिंक नसलेले म्हणून ह्या योजनेच्या अंतर्गत इथं सर्व पात्र आणि अपात्र इथं दिसून आलेले आहे. बघा, तुम्ही जर तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक केलं नाही, तर कायमस्वरूपी देखील तुमचा हप्ता देखील बंद होऊ शकतो. तुम्ही पात्र असूनही तुम्हाला अपात्र करण्यात येऊ शकतो तुमच्या एकाच चुकीमुळे. म्हणून तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्हाला आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे. जर नसेल तर लवकरात लवकर करायचं आहे. आणि असेल की नसेल हे कसं चेक करायचं, तर ते देखील तुम्ही चेक करू शकणार आहे. तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेला जा किंवा तुम्ही इथं बँकेमध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, आता जे दिव्यांग व्यक्ती असणार आहे त्यांच्याच आता जसं की लग्नासाठी आता दोन्ही जोड्यासाठी सरकार देणार तब्बल 2.5 लाख रुपये. बघा, हे रक्कम थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या खात्यात तुमच्यामध्ये इथं क्रेडिट होणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, त्या व्यतिरिक्त सरकार आता तुम्हाला इथं 50% फिक्स हे डिपॉझिटमध्ये तुमचे पैसे ठेवणार आहे 5 वर्षासाठी. आणि हे 50% रक्कम तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे बघा, हे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर सरकार टाकणार हे देखील सरकारने आश्वासन दिलेलं आहे. 5 वर्षानंतर तुम्हाला हे 50% रक्कम मिळणार आहे, असं देखील सरकारने सांगितलेलं आहे. बाकी बघा, अशा प्रकारची माहिती आहे. सरकारने जो नवीन जी आर काढलेला आहे, त्या जी आरच्या अंतर्गत म्हणजेच बघा, त्यांच्या आधार कार्डला त्यांचं बँक खातं लिंक नव्हतं. तर हे होती महत्त्वपूर्ण माहिती. असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.